नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर दिवाळी येत आहे जवळ मित्रांनो आणि शोरूमवरती गाड्या घ्यायला खूप सारी गर्दी वाढत चाललेली आहे। बरेच लोक दिवाळी दसऱ्याला गाडी नवीन काढायचा विचार करत असतील, परंतु एका ठिकाणी पेट्रोलसुद्धा खूप महाग होत चाललेलं आहे। तर मित्रांनो, आताच बजाजने न्यू लॉन्च केली आहे CNG गाडी आणि ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। तर तुम्ही बघू शकता, आज आपण मराठीमध्ये करणार आहेत इन डिटेल रिव्ह्यू ह्या गाडीचा, कशा पद्धतीची ही गाडी आहे, काय फीचर्स आहेत आणि किती CNGचा कशा प्रकारे सेफ्टी आहे आणि काय काय फीचर्स दिलेले आहेत गाडीमध्ये। बजाजकडून आपल्याजवळ आहे फ्रीडम 125 सीसीची ही गाडी आहे। तर आपण आता आलेलो आहेत काशामध्ये एकदंत मोटर्सला, त्यांना आपण धन्यवाद करू की त्यांनी आपल्याला ही गाडी रिव्ह्यू करण्यासाठी दिलेली आहे। तर या तुम्हाला मी थोडक्यात ह्या गाडीचा रिव्ह्यू दाखवतो आणि तुम्ही सुद्धा जर एक CNG गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते। तर बघूया काय आहेत ह्या गाडीमध्ये फीचर्स आणि कशा पद्धतीने ही गाडीचं काय फंक्शनिंग आहे आणि कशा पद्धतीने काय काय फीचर्स दिलेले आहेत। जसे की तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण मी सांगतो की ह्या गाडीमध्ये आपल्याला 3 वेरिएंट बघायला भेटतात। पहिला जो टॉप वेरिएंट असतो तो डिस्क प्लस LED लाईट, दुसरा वेरिएंट असतो तो ड्रम ब्रेक प्लस LED लाईट आणि तिसरा जो वेरिएंट असतो तो फक्त ड्रम ब्रेक्स आणि जे नॉर्मल लाईट आहे त्याच्यामध्ये आहे। आपल्याकडे सध्या हा टॉप वेरिएंट आहे। ह्याचे ऑन रोड प्राइस काय असेल, काय EMI बनतो, आपण तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत। तर मित्रांनो, फ्रंट साईडला तुम्ही इथे बघू शकता, इथे जे आहे ते फ्रीडम चे जे ब्रँडिंग आहे ते फ्रीडम असं लिहिलेलं आहे आणि मध्ये जो आपला तिरंगा आहे तो तिरंगा कलरसुद्धा गाडीमध्ये दिलेला आहे। त्याच्यानंतर समोर जर तुम्ही बघायला गेलं पुढच्या साईडला तर इथे टेलिस्कोपिक सस्पेन्शन जे आहे ते गाडीमध्ये दिलेले आहेत आणि हा डिस्क वेरिएंट आपल्याकडे आहे। तर समोर तुम्हाला डिस्क ब्रेक भेटेल। त्याच्यासोबत ह्याचा जो टायर आहे मित्रांनो तो 90/80/17 जो टायर आहे तो तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला भेटेल ह्या गाडीमध्ये पुढच्या साईडला। तसंच जर अजून बघायला गेलं तर डिस्क ब्रेक इथे दिला आहे मित्रांनो, इथे सेफ्टी गार्डसुद्धा दिले आहे आणि इथे बजाजची ब्रँडिंग, जे बजाज पहिली गाडी आहे जी CNG गाडी घेऊन आली आपल्यासाठी, तर ही बजाजची जी ब्रँडिंग आहे ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे। त्यासोबत गाडीमध्ये किकसुद्धा दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही किक मारून सुद्धा गाडी स्टार्ट करू शकता। त्याच्यानंतर हे जे इंजिन आहे मित्रांनो ते बजाजचं 125 सीसीचे इंजिन तुम्हाला दिलेलं आहे इथे कंपनीने। तर इथे बघू शकता 125 सीसीचं इंजिन आणि थोडंसं इंजिनची जी डिझाईन आहे ती थोडीशी कर्व आहे, जी थोडी पाडलेली आहे। पहिले जे इंजिन होतं ते वरच्या साईडला येतं आणि इथे थोडीशी जागा जी CNGची टाकी जी आहे इथे आहे, ती टाकीला जागा करण्यासाठी गाडीचे इंजिन जे आहे ते थोडं खालच्या साईडला झुकवलेलं आहे। त्याच्यानंतर गाडी मेन स्टँडवर लावले आहे मित्रांनो, इथे तुम्हाला ब्रेक पॅड व्यवस्थित बघायला भेटणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला जर आपण मागच्या साईडला गेलो, तुम्हाला 120/70/16 सेक्शनचा जो टायर आहे तो मागे तुम्हाला बघायला भेटेल। थोडासा वाईट टायर आहे आणि ह्याच्यासोबत तुम्हाला टायर हगरसुद्धा भेटेल, म्हणजे जे काही मागचा जो पिलियन बसेल, जो मागच्या सीटवरती बसेल, तुम्ही डबल सीट वगैरे जात असाल तर मागच्या माणसासाठी जो काय पावसा पाण्यात वगैरे जे चिखल वगैरे उडतो तो उडणार नाही, त्यासाठी हे टायर हगर दिलेलं आहे। त्याच्यानंतर गाडीचा एक्झॉस्ट कसा आहे तुम्हाला आपण ऐकवतो, इथे सायलेन्सर दिलेला आहे। तर मित्रांनो, गाडीचा एक्झॉस्ट साऊंड कशा पद्धतीचा आहे तो आपण ऐकणार आहे। तुम्हाला मी ऐकवतो कशा पद्धती गाडीची फायरिंग आहे आणि सायलेन्सर कशा पद्धतीचा आहे। गाडीचा जो साऊंड आहे तो बघा तुम्हाला कशा पद्धतीने ऐकायला येतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला जो गाडीचा जो साऊंड आहे, गाडीची जी फायरिंग आहे ते ऐकायला भेटणार आहे आणि पिकअपमध्ये काही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही। जसं तुमची जी काही आपली पेट्रोल बाईक आहे असते ती जशा पद्धतीने तुम्हाला पिकअप देते, तर 125 सीसीचं इंजिन आहे ते तुम्हाला CNGमध्ये बिंदास पिकअप देऊ शकते आणि तुम्ही बिंदास, तुम्हाला लगेज वगैरे कॅरी करायचे असेल, तुमच्या बिझनेससाठी वगैरे गाडी वापरायची असेल तर तुम्ही बिंदास गाडी चॉईस करू शकता। तर मित्रांनो, जर तुम्ही ह्या साईडने आले तर इथे तुम्हाला साडी गार्ड भेटेल, साडी प्रोटेक्शनसाठी। त्याच्यानंतर पिलियनसाठी इथे पाय ठेवण्यासाठी फुटरेस्ट दिलेला आहे, इथे एक सुद्धा फुटरेस्ट आहे आणि हे आपल्या ड्रायव्हरसाठी फुटरेस्ट आहे। त्याच्यानंतर इथे जर बघायला गेलं तर गिअर पॅड तुम्हाला व्यवस्थित दिसेल दोन्ही साईडने, जे की पायाच्या टोने जरी तुम्ही असा हे जर गिअर शिफ्टिंग करणार असाल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता। इथे दोन्ही साईडने दिलेलं आहे। ह्याचे गिअर पोझिशन 5 गिअरसोबत गाडी येते, तर इथे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे जर पुढे आलं तर इथे इंडिकेटर दिले आहेत। आता आपण मीटर कन्सोल बघूया कशा पद्धतीचं आहे। तर मीटर जे आहे ते कशा पद्धतीचं दिलेलं आहे। तर ह्याचे तुम्ही मीटर बघू शकता। आता आपण बघणार आहोत मीटर कशा पद्धतीचं दिलं आहे। तर गाडी चालू केल्यानंतर थोडंसं अशा पद्धतीचं मीटर हाय लिहून येईल आणि मीटरची जी लाईट आहे ती निगेटिव्ह कलरमध्ये, म्हणजेच ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड आणि वरती व्हाईट कलरची लाईट दिली आहे। इथे तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसुद्धा दिसेल, बघायला भेटेल। त्याच्यानंतर इथे न्यूट्रल पोझिशन, गिअर पोझिशन। त्याच्यानंतर इथे तुम्हाला CNGचा जो इंडिकेटर आहे ते भेटणार आहे, पेट्रोलचे इंडिकेटर ह्याच्यामध्ये भेटणार नाही। 2 लिटरची टाकी आहे पेट्रोलची आणि 2 किलोचा जो CNG आहे तो ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। रिफिल CNG लो आहे, ते रिफिल CNGचं तुम्हाला ऑप्शन शो करेल, ते तुम्ही करू शकता। इथे टाइम सेट करण्यासाठी बटन दिलेलं आहे, ट्रिप मीटर वगैरे, क्लॉक सगळं हे बघा, ब्लूटूथ ऑन,
फ्रीडमचे नावसुद्धा इथे लिहून येते. तर हे सगळे ह्याच्यामध्ये फीचर दिले आहेत. इंजिनचं इथं दिलेलं आहे इंडिकेटर. त्याच्यानंतर इथे तुमचा स्पीडोमीटर आहे जो काय तो, आणि इथे RPM तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अजून ह्याच्यामध्ये एक स्पेसिफिकेशन आहे. तर ह्या साईडला तुम्ही बघू शकता इथे एक चार्जिंग पॉईंटसुद्धा आपल्याला दिलेला आहे, जो की बघू शकता USB टाईप चार्जिंग पॉईंट जो आहे तो इथे तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जर हँडल बारवरती आपण आलो तर हँडल बारवरती तुम्हाला काय अशा पद्धतीचे एका साईडला जे लेफ्ट साईडला आहेत तुम्हाला अशा पद्धतीचे बटन्स बघायला भेटणार आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला CNG आणि पेट्रोल शिफ्टरचं जे बटन आहे ते इथे दिलेलं आहे. इथे तुम्हाला इंडिकेटर बटन दिलेलं आहे आणि इथे जे आहे ते हॉर्नचं बटन दिलेलं आहे इथे खालच्या साईडला. तसंच मित्रांनो मागच्या साईडने तुम्ही बघू शकता इथे 5चं जे की आपल्या नॉर्मल गाडीमध्ये येतं ते 5चं सुद्धा बटन दिलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो हँडलबारवरती तुम्हाला इथे कॉल रिसीव्हचं ऑप्शनसुद्धा भेटतं. जर तुमची गाडी ब्लूटूथ कनेक्टेड आहे, मोबाईलला कनेक्ट असेल तर तुम्ही इथेच फोन रिसीव्ह करू शकता हे बटन दाबून. ही जी एक बटन आहे ते मला खूप चांगलं वाटलं की हँडलबारवरती तुम्हाला कॉल रिसीव्हचं बटन भेटलेलं आहे. नॉर्मली आपल्याला 4 व्हीलरमध्ये भेटते, परंतु बजाजने इथं खूप लक्ष दिलेलं आहे ह्या बटनवरती आणि इथं तुम्ही बटन हा यूज करून आणि तुम्ही कॉल रिसीव्ह गाडीवर बसल्या बसल्या करू शकता. त्याच्यानंतर हँडल बारच्या दुसऱ्या साईडला जर आपण बघायला गेलो मित्रांनो तर इथे काही नाही, फक्त एक जे काय आपले इंजिन स्टार्टचं बटन आहे ते किल स्विच वगैरे काही ह्या गाडीला भेटणार नाही. इंजिन स्टार्टचं जे बटन आहे ते दिलं आहे, बाकी पूर्ण हँडल जे आहे ते मोकळं आहे. त्याच्यानंतर तुम्ही हे जे मिरर आहेत अशा पद्धतीचे मिररसुद्धा ह्या गाडीला दिलेले आहेत, तर हे सुद्धा मिरर बघू शकता. त्याच्यानंतर आपण मित्रांनो ह्याची पेट्रोलची टाकी जी आहे ती बघणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीची ही पेट्रोलची जी टाकी आहे. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जसं की 2 किलोचा CNG दिला जातो आणि 2 लिटरची पेट्रोलची टाकी दिली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन एका ठिकाणी बघायला भेटणार आहेत. इथे जे तुम्हाला आहे तो CNG भरायचा ऑप्शन आहे आणि इथे हे तुम्ही बघू शकता इथून तुम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकू शकता. तर दोन्ही जे ऑप्शन आहेत ते एका ठिकाणी तुम्हाला दिसले आहेत. गाडीवरून उतरायची काही गरज लागणार नाही किंवा CNG भरताना तुम्हाला माहिती आहे आपण गाडीजवळ राहत नाही तर इथं तुम्ही CNG भरू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो ह्याची जी सीट आहे ती सीट खूप जास्त वाईड दिलेली आहे. तर तुम्ही बघू शकता खूप अशी लांब अशी सीट दिलेली आहे आणि आपल्या इंडियन पीपल्सच्या बदल्या म्हणजे आपले जे इंडियन माणसं आहेत ते नॉर्मल सीटवर सुद्धा 4 माणसं बसतात, ह्याच्यावर 5 माणसं बसू शकतात, पण कोणी बसू नका. RTOच्या नियमानुसार आपण फक्त 2 माणसं बसू शकतो. पण आतापर्यंतची सर्वात लांब सीट जी आहे ती ह्या गाडीमध्ये आपल्याला बघायला. मित्रांनो ह्या गाडीची जे सीटची लांबी आहे ती तुम्हाला 785 mm ची एवढी ह्या गाडीची लांबी तुम्हाला सीट लांबी बघायला भेटणार आहे. तसंच मित्रांनो ह्या गाडीची जर उंचीची आपण गोष्ट करणार आहे, ही गाडीची हाईट इथून जमिनीपासून तुम्हाला 825 mm ची जी सीट हाईट आहे ती तुम्हाला बघायला भेटते. थोडेसे शॉर्ट रायडर जे असतील त्यांना थोडंसं पाय पोचवायला त्रास होऊ शकतो, परंतु गाडीची ही हाईट जी आहे ती बऱ्यापैकी सफिशियंट आहे आपल्याला गाडी चालवण्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर ह्याच्या इंजिनचं बघायला गेलं 125 cc इंजिन आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला भेटते बजाज कंपनीचं. ते पॉवर जनरेट करते 9.5 PS ची पॉवर जनरेट करते आणि 800 RPM पॉवर जनरेट करते. त्याच्यात जर टॉर्क बघायला गेलं तर 9.7 mm चा टॉर्क जनरेट करते आणि 5000 RPM वरती आपल्याला पॉवर बघायला भेटते. तर अशी काहीची 125 cc ची जर तुम्ही गाडी घ्यायला बघत असाल, नॉर्मली स्प्लेंडरमध्ये वगैरे तुम्हाला 110 cc चं इंजिन भेटेल, परंतु हे एक तुम्हाला बेटर ऑप्शन असू शकते. CNGमध्ये 125 cc ची तुम्हाला गाडी भेटते 125 cc च्या इंजिनसोबत आणि चांगले सफिशियंट पॉवरसोबत तुम्हाला गाडी भेटते. तसेच जर इथे मित्रांनो बघायला गेलं तर इथे तुम्ही बघू शकता 2 जे ग्रीप आपण लगेज वगैरे जे ट्रान्सपोर्टसाठी वगैरे यूज करत असाल तर इथे तुम्हाला हे सुद्धा कंपनी फिटेड बघायला भेटतील. इथे दोन्ही साईडला 2-2 दिलेले आहेत. तर तुम्ही इथे तुमचा काही बिझनेस असेल किंवा ट्रान्सपोर्ट करू शकता सामान वगैरे, तर इथे तुम्हाला व्यवस्थित हँडलसुद्धा दिलेले आहेत सामान अटकवण्यासाठी. त्याच्यानंतर मित्रांनो मागच्या साईडला बघितलं तर इथे तुम्हाला इंडिकेटर हॅलोजन इंडिकेटर बघायला भेटतील आणि ही मागची जी टेल लाईट आहे ती तुम्हाला काहीशी अशा पद्धतीने बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा नंबर प्लेट येईल आणि इथे तुमचं रिफ्लेक्टर जे काय आहे लाईट रिफ्लेक्टर, रात्री गाडी वगैरे चालवत असाल तर लाईट रिफ्लेक्टरसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे. ही जी सीट आहे ही ह्याच्या खाली आपल्याला CNGची जी टाकी आहे ती ह्याच्या खाली बघायला भेटते. तर ती तुम्हाला ओपन करायला इथे एक लॉक दिला आहे. तर इथून आपण इथे लॉक दिला आहे ते लॉक काढून तुम्ही ही जी हाईट सीट जी आहे ती लॉक ओपन करू शकता. ही नॉर्मली अशा पद्धतीने लॉक ओपन होते सीट आणि एकदम इझिली बाहेर निघते. त्यानंतर इथे तुम्हाला जो CNGची टाकी आहे ती बघायला भेटेल 2 लिटरची आणि त्याच्यानंतर इथे पेट्रोल 2 लिटरचा पेट्रोलसुद्धा बघायला भेटणार. CNGची टाकी तुम्हाला 2 किलोची भेटेल आणि इथे 2 लिटरचा पेट्रोलसुद्धा बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर बॅटरी वगैरे सगळे ह्याच्यामध्ये लावलेले आहे. टूल्ससुद्धा ह्याच्यामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर अशी काहीशी आहे आणि ह्या गाडीवरती मित्रांनो 11 टेस्ट झालेले आहेत ह्या CNGच्या टाकीवरती. टोटल गाडीवरती ह्याच्यावर ट्रकसुद्धा नेलेला आहे, सगळं क्रॅशसुद्धा केलेली आहे गाडी. सगळ्या 11 टेस्ट झाल्या आणि 11 टेस्टमध्ये ही गाडी एकदम सेफफुली पार पडलेली आहे आणि अप्रूव्ह झालेली आहे. तर तुम्ही बिंदास ही गाडी घेऊ शकता आणि गाडी चालवू शकता कुठल्याही पद्धतीची. ह्याच्यामध्ये कुठलाही रिस्क फॅक्टर सध्या तरी अजून निदर्शनात आलेला नाही आणि 11 टेस्ट जे आहेत त्या पूर्णपणे ह्या गाडीने पास केलेल्या आहेत.
तर मित्रांनो, हा होता ह्या गाडीबद्दलचा इन डिटेल रिव्ह्यू. आणि हा जर रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. आणि असे नवीन नवीन अजून आपण गाड्यांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहू. ह्याचं जर तुम्ही ऑन रोड प्राईस बघायला गेली आपल्या सध्या कासामध्ये तर 1,35,000च्या आसपास तुम्हाला ही गाडी ऑन रोडमध्ये पडून जाईल. आणि EMI वगैरेवरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल, आपण मिनिमम EMI किती करू शकतो आणि किती डाऊन पेमेंटमध्ये आपण गाडी घेऊन जाऊ शकतो, तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तो एक स्पेशल व्हिडिओ बनवेन आणि सगळं जे गाडीची इन्फॉर्मेशन आहे, जी EMIची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला आपण देणार आहोत. तर तुम्हाला सुद्धा जर गाडी आवडली असेल आणि कोणी जर गाडी घ्यायचा विचार करत असेल किंवा तुमच्या मित्रांमध्ये कोणी जर विचार करत असेल नवीन गाडी घ्यायचा आणि CNG गाडीबद्दल जर त्याला माहिती नसेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर तुम्ही एकदंत मोटर्स कासा इथे विजिट करू शकता. आणि इथे आता दिवाळीचे भरपूर सारे ऑफरसुद्धा लागलेले आहेत. स्पीकर, स्मार्ट वॉचेस, पेट्रोल वगैरे ते गिफ्टमध्ये गाडीसोबत देत आहेत, तर त्याच्यासुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर हा होता गाडीचा इन डिटेल रिव्ह्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन बाईक्सचे रिव्ह्यू आपण आता आपल्या चॅनलवरती हळूहळू सुरुवात करणार आहेत. एकदंत मोटर्सचे मनापासून आभार की त्यांनी आम्हाला ही जी गाडी आहे, नवीन गाडी आम्हाला रिव्ह्यूसाठी उपलब्ध करून दिली. आणि तुम्ही जर गाडी घेणार असाल तर तुम्ही एकदंत मोटर्सला येऊन आणि नक्की विजिट करा. तर मित्रांनो, जर ह्या गाडीचा तुम्हाला EMIचा वगैरे व्हिडिओ पाहिजे असेल तर तो आपण चॅनलवरती नक्की टाकू. फक्त मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार. Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. पेट्रोलवर करेल हा.